श्री स्वामी समर्थ हो. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास घटस्थापनेसंबंधी असणार आहे. घटस्थापनेचा आज दुसरा दिवस, आजची दुसरी माळ आणि ह्या निमित्ताने आता आपण कुलदेवीची ओटी कशी भरायची हे जाणून घेणार आहोत. कारण नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवीची ओटी भरली जाते. तुमच्या घरात जर अजूनही देवीची ओटी भरली जात नसेल तर या वर्षापासून सुरुवात करा आणि त्याने तुमच्या आयुष्यावर काय सकारात्मक बदल घडून येतात याचा अनुभव घ्या. तर असंही कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला वर्षातून एकदा करायचाच असतो, तोही तिच्या मूळ स्थानावर जाऊन. जसं ज्यांची तुळजापूरची माता आहे त्यांनी तुळजापूरला जावं, ज्यांची माहूरची रेणुका माता आहे त्यांनी माहूरला जावं, वर्षातून एकदा का होईना त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायची, तिथला मान सन्मान करायचा, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा. अशा पद्धतीने जर आपण कुलाचार केला किंवा कुलदेवीची सेवा केली तर निश्चित आपल्या घरावर तिचा आशीर्वाद कायम राहतो आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळत असते. या व्यतिरिक्त आपण नवरात्रामध्ये, श्रावणामध्ये, अधिक मासामध्ये, या व्यतिरिक्त आषाढ महिन्यामध्ये देखील देवीची ओटी भरत असतो. यथाशक्ती जसं जसं ज्याला जमतं तसं तसे ओटी भरली जाते. आता ही ओटी भरत असताना त्यामध्ये काही गोष्टी आवर्जून ठेवायलाच हव्या. आता त्या कुठल्या गोष्टी आहेत तर हेच आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी दोन प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न, विधवा महिलेने ओटी भरावी का? तर हे बघा, आता विधवा असणं हा काही गुन्हा नाही किंवा तो काही दोष नाही, कारण जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाला लावलेलं असतं आणि त्याच्या कर्मांनुसार थोडंसं मागे पुढे प्रत्येकाच्या वाट्याला मृत्यू हा येणारच असतो, ते कोणाच्याही हातात नसतं. त्यामुळे विधवा महिलेने कुठेही मनामध्ये शंका आणू नये की आपण सेवा करू शकत नाही. त्यामुळे ह्या 9 दिवसांमध्ये तुम्ही नवरात्रीच्या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत, जसं की दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, देवी महात्म्य असेल, कुंजिका स्तोत्राची सेवा असेल, ह्या सेवा तुम्ही करू शकतात. कुंकुम मार्चनची देखील सेवा केली जाते. पण तुम्हाला जर देवीची ओटी भरायची असेल तर तुमच्या घरामध्ये दुसरी कोणी सवाष्ण असेल किंवा तुमच्या शेजारी कोणी असेल तर त्या व्यक्तीकडून ओटी भरून घ्या. आता या ठिकाणी कुणाच्याही भावना दुखवायचा प्रयत्न नाही, परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याचं पालन आपल्याकडून व्हायला हवं, त्याचं उल्लंघन व्हायला नको, म्हणून याकरिता सांगत आहे. तुमच्या जवळची एखादी मैत्रीण असेल तरी तिच्याकडे तुम्ही हे सामान दिलं, तिच्यासोबत गेलात आणि तिच्याकडून ही ओटी भरून घेतली तरीही चालणार आहे. आता इथे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. तरीही तुमची स्वतःची जर इच्छाच असेल ओटी भरण्याची तर तुम्हाला भरायला हरकत नाही. दुसरा प्रश्न, की नवरात्रीमध्ये नेमकं कुठल्या दिवशी ओटी भरावी? तर हे बघा, काही जणांकडे पहिल्याच दिवशी देवीला ओटी अर्पण केली जाते. 9 दिवस ती देवीसमोर ठेवली जाते आणि मग शेवटच्या दिवशी ती ओटी एखाद्या गावातल्या जवळच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण केली जाते किंवा त्या घरातील महिला त्या सगळ्या वस्तू वापरायला घेत असते, तसंही चालतं. पण जर तुम्हाला ओटी भरायचीच असेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी भरू शकतात, नवमीच्या दिवशी देखील भरू शकतात. आता ज्या महिलांना ठाऊक आहे की अष्टमी नवमीला आपला मासिक धर्म येणार आहे, आपल्याला ओटी भरता येणार नाही, तर त्यांनी अगोदर ओटी भरून घेतली तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. आता ओटी कशा पद्धतीने भरायची हे जाणून घेण्यापूर्वी ओटीसाठी साडी कुठली निवडायची? तर शक्यतो नऊवारीच साडी आपल्याला निवडायची आहे. त्यातली त्यात हिरवा रंग तुम्ही निवडू शकतात, पिवळा, लाल हा देखील रंग तुम्ही निवडू शकतात. आता नऊवारी साडी नाहीच मिळाली, तुम्ही ऑलरेडी 6 वारी आणून ठेवलेली असेल तर भरायला हरकत नाही, पण आणायची बाकी असेल तर आवर्जून तुम्ही नऊवारी साडी आणा. आता त्याला अटॅच ब्लाउज पीस असतो, तरीही आपल्याला एक वेगळा खण घ्यायचा आहे. चोळी तुम्हाला माहीत असेल तशा प्रकारचा खण, चोळीचा जो खण असतो तो घ्यायचा आहे किंवा एखादा दुसरा ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि तो त्या साडीवर ठेवायचा आहे. साडी ओटीत देताना कधीही अगदी बारीक घडी करून द्यायची नाही, तर ती थोडीशी उघडून ठेवायची आहे. त्यावर तो पीस ठेवायचा आहे, जो खण आहे त्याचा त्रिकोणी आकार करायचा आहे. आता हा त्रिकोणी आकार का? तर ब्रह्मा विष्णू महेश याचं ते प्रतीक मानलं जातं. आणि नऊवारीच साडी आपल्याला का द्यायची? तर ह्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, म्हणून आपल्याला नऊवारीच नेसवायची असते असा त्याचा अर्थ असतो. पण तरीही तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकतात. आता साडी निवडताना देखील तुम्हाला सुती रेशमी धाग्यांपासून बनलेलीच साडी निवडायची आहे, कारण सुती आणि रेशमी धाग्यांपासून बनलेली जी साडी असते त्यामध्ये सात्विक लहरी खेचून आणण्याची शक्ती असते. त्या तुलनेमध्ये इतर धाग्यांमध्ये ती शक्ती नसते, म्हणून अशा प्रकारची साडी तुम्हाला निवडायची आहे. आता साडीवर तुम्हाला तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे, त्यासोबतच एक पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे, बदाम, हळकुंड, खोबऱ्याची एक वाटी, सुपारी अशा पद्धतीने ह्या वस्तू ठेवायच्या आहे. या वस्तू घेत असताना त्या किडलेल्या नसाव्या, फार जुन्या नसाव्या ही काळजी घ्या. व्यवस्थित छानपैकी वस्तू निवडायच्या आहे आणि त्या ठेवायच्या आहे. आता हळद निवडताना आवर्जून लेकुरवाळी हळद निवडण्याचा प्रयत्न करा. जे हळकुंड असतं ना ते लेकुरवाळच असायला हवं. लेकुरवाळ म्हणजे काय? तर त्याला कोंब आलेले असतात. अशा प्रकारचं हळकुंड मिळालं तर आवर्जून ते अर्पण करा.
नाहीच मिळालं तर मग तुम्ही दुसरं हळकुंड ठेवू शकतात। त्यानंतर 5 प्रकारची फळं नाही मिळाली तर तुम्ही एखादं फळ का होईना त्या ठिकाणी ठेवायचं आहे। त्यासोबतच वेणी, गजरा ह्या तर देवी मातेच्या प्रिय वस्तू आहे, त्यामुळे गजरा किंवा वेणी त्या ठिकाणी आलीच पाहिजे। त्यासोबतच एखादा फूल ठेवायला हरकत नाही। आता हे सगळं ठेवून झाल्यानंतर त्यावर शृंगाराचं साहित्य ठेवायचं आहे, जसं की टिकल्याचं पॉकेट आहे, हिरव्या रंगाच्या बांगड्या आहे, लिपस्टिक आहे, सिंदूर पेन्सिल आहे, नेलपेंट आहे, मेहंदीचा कोन आहे। तुम्हाला जोडवी वगैरे जर जमत असेल यथाशक्ती, जर तुम्हाला चांदीची घ्यायला जमत असेल तर तुम्ही त्या वस्तू देखील ठेवू शकतात। छल्ला वगैरे आहे त्या वस्तू देखील तुम्ही ठेवू शकतात, पण हे प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते करू शकतात। तुमची असेल परिस्थिती तर नक्कीच तुम्ही ते करायला हरकत नाही। आता हे सगळं ठेवून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, जी लक्ष्मीला किंवा कुठल्याही देवीला अतिशय प्रिय आहे, ते म्हणजे तांबूल। जिथे पान मिळतं तिथे जा आणि सांगा की देवीसाठी पान बनवायचं आहे, तर त्यांच्याकडून ते पान बनवून घ्या। आणि जर तुम्हाला नाही मिळालं तर 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावर 1 सुपारी ठेवायची आणि 2 लवंगा ठेवायच्या। अशा प्रकारचा हा विडा बनवून आपल्याला देवीसाठी त्या ओटीवर ठेवायचा आहे। याच्याशिवाय आपली ओटी अपूर्ण राहते, हे लक्षात घ्या। आता अशा प्रकारे आपली ओटी परिपूर्ण झालेली आहे, यामध्ये काहीही कमी राहिलेलं नाही। तरीही जर चुकून माकून आपल्याकडून काही राहून गेलं अशी शंका जर मनात येत असेल आणि ती शंका यायला नको म्हणून आपल्याला त्यावर थोड्याशा अक्षता शिंपडायच्या आहे, जेणेकरून आपली ओटी परिपूर्ण होणार आहे। जे काही कमी राहिलं असेल त्याची कमतरता भरून काढण्याचं काम ह्या अक्षता करणार आहे। आता हे सगळं साहित्य एका मोठ्या ताटामध्ये ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या। आता ही ओटी संपूर्ण भरून झाल्यानंतर काय करायचं, यावर थोडंसं हळदी कुंकू लावायचं, त्यासोबतच अक्षता पुन्हा एकदा टाकायच्या आहे आणि जे काही तुम्ही शृंगाराचं साहित्य घेतलेलं आहे त्या प्रत्येक वस्तूला किंवा त्यातल्या रुमालाला, बांगड्यांना तरी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। अशा प्रकारे सगळ्या वस्तूंना थोडं थोडं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, एकत्रित लावलं तरीही चालणार आहे। त्या ओटीला नमस्कार करायचा आहे आणि दोनही हातांनी ते ताट उचलून आपल्या छातीजवळ आणायचं आहे। आता छातीजवळ ताट उचलून ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती देवी मातेला सांगायची आहे। तू माझ्या या ओटीचा स्वीकार कर, मला जसं जमेल तशी मी तुझी ओटी भरण्याचा प्रयत्न करत आहे, तरीही तू तिचा स्वीकार कर आणि मला भरभरून आशीर्वाद दे, आमच्या कुळाचं रक्षण कर, अशी प्रार्थना करायची आणि देवी मातेचा जय जयकार करायचा। जय जयकार कसा करायचा, उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, असा जय जयकार तुम्हाला 3दा करायचा आहे आणि ही ओटी तुमच्या देवी समोर ठेवून द्यायची आहे। आता ही ओटी आपण ठेवलेली आहे, त्याचं काय करायचं, तर तुम्हाला अशा प्रकारची ओटी जर कुठल्या मंदिरात ठेवायची असेल, तुमच्या गावात जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, जसं की तुळजापूरचं आपली माता असेल तर तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तिथेही अशा प्रकारची ओटी तुम्ही भरू शकतात। पण आपल्या घरात जर घटस्थापना झालेली आहे तर त्या देवीची ओटी भरणं देखील गरजेचं आहे, म्हणून ही ओटी तुम्हाला घरात ठेवायची आहे। आता नंतर ह्या ओटीचं काय करायचं, तर हे बघा, तुम्ही जर पहिल्याच दिवशी ओटी भरलेली असेल तर शेवटच्या दिवशी त्या वस्तू उचलून तुम्ही स्वतःसाठी देखील वापरू शकतात आणि ती जी दक्षिणा आहे त्याची एखादी तुमच्या देवघरासाठी लागणारी एखादी वस्तू आणू शकतात। या व्यतिरिक्त अजून काय केलं जातं, तर ही जी ओटी आहे ती आपण तशीच सांभाळून ठेवायची आहे। जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणार असाल तर त्या ठिकाणी ती ओटी घेऊन जायची आहे आणि तिथे जाऊन ही ओटी भरायची आहे। खरं तर महत्त्व आपल्या कुलदेवीला वाहण्याचंच आहे, त्यामुळे जर तुम्ही तिकडे जाणार असाल तर ती ओटी सांभाळून ठेवा आणि तिकडे जाऊन अर्पण करा। नाहीतर दुसरं म्हणजे तुम्हाला सध्या जाणं जमणार नसेल किंवा आत्ताच तुम्ही जाऊन आलेले असाल आणि आत्ता तरी तुमचं प्लॅनिंग नसेल तर तुमच्या गावामध्ये जर एखाद्या ठिकाणी किंवा तुमच्या जवळपास जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, जसं की समजा तुमची माहूरची रेणुका माता आहे आणि रेणुका मातेचं मंदिर जर तुमच्या गावात आहे तर तिथे जाऊन देखील तुम्ही अशा प्रकारे ओटी ठेवून येऊ शकतात, काहीही हरकत नाही। किंवा तिसरं सांगायचं झालं तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही अष्टमी नवमीला समजा ओटी भरली तर ती दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट वगैरे हलवतात तेव्हा आपल्याला ही ओटी उचलून आपल्या स्वतःसाठी ठेवायची आहे। त्यामध्ये जे काही शृंगाराचं सामान आहे ते आपल्या स्वतःसाठी वापरायचं, जे नारळ आहे ते फोडून घरातल्यांनी फक्त तो प्रसाद खायचा आणि ती साडी आपल्या स्वतःसाठी वापरायला घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात, पण शक्यतो मूळ स्थानावर जाण्याचा प्रयत्न करा। मूळ स्थानावर नाही जमलं तर एखाद्या मंदिरात ती ओटी ठेवण्याचा प्रयत्न करा। तर स्वामी भक्त हो, अशाच प्रकारे जर तुम्ही ओटी भरण्याचा प्रयत्न केला तर परिपूर्ण अशी ओटी देवी मातेपर्यंत पोहोचणारच आहे आणि देवी माता अगदी मोठ्या मनाने त्याचा स्वीकारही करणार आहे आणि तुमच्या कुळाला, तुमच्या घराला भरभरून आशीर्वाद देखील देणार आहे। बघायला गेलं तर देवदेवतांना आपण साधं एखादं फूल अर्पण केलं, साधं हात जोडून मनापासून नमस्कार केला तरीही तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो, पण तरीही आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि आपल्या कुलदेवीचा जो मानपान आहे
तो जर आपण केला तर नक्कीच आपला देखील या समाजामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये मान ठेवण्यासाठी आपली देवीच आपल्याला मदत करत असते। त्यामुळे फुल न फुलाची पाकळी म्हणून या नवरात्रामध्ये देवीला जे देणं शक्य होणार आहे ते आवर्जून द्या, कारण आपण थोडंसं देणार आहे पण त्याच्या बदल्यात देवी माता आपल्याला 10 पटीने जास्त देणार आहे, हे लक्षात घ्या। तर असो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राइब करा, त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।